नरहरी स्वामी सद्गुरु स्वामी स्वामी समर्था दिगंबरा। नरहरी स्वामी सद्गुरु स्वामी स्वामी समर्था दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा। अवधूत दत्ता त्रिगुणी दत्ता गुरुदेव दत्ता दिगंबरा। श्री स्वामी समर्थ सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार। आज मी चाललेलो आहे पळसदरी येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि माझ्यासोबत या जर्नीमध्ये कोण कोण असणार आहे हे तुम्हाला सर्व आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। चला तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया। नमस्कार, बोला। आम्ही आता पळसदरी स्टेशनला उतरलेलो आहात। बघा तुम्ही सगळ्यांनी, आम्ही सगळे एकत्र आलो। फॅमिली, आमची पूर्ण फॅमिली आहे बघा। आणि आपण कुठे चाललोय आता? पळसदरी स्वामींच्या मठात। अरे वा, पुन्हा एकदा आपला स्वामींच्या मठात जायचा योग आलाय ना? आज आम्हाला परत एकदा योग आलाय, आम्हाला आनंदच आहे। मस्त मस्त, चला पुढची जर्नी करू आपण। मित्रांनो, आता आम्ही पळसदरी रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहोत आणि इथून 10 मिनिटाच्या अंतरावर स्वामी समर्थांचं मठ आहे। आता आम्ही तिथे चालतच जाणार आहोत। मित्रांनो, मी याआधी देखील पळसदरी येथील स्वामी समर्थांच्या मठाचा व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता। मित्रांनो, स्वामी समर्थांच्या पळसदरी येथील या मठात येण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत। पहिला ऑप्शन म्हणजे कर्जत रेल्वे स्टेशनवरून टॅक्सीने तुम्ही स्वामी समर्थांच्या या मठामध्ये येऊन पोहोचू शकता आणि दुसरा ऑप्शन म्हणजे पळसदरी रेल्वे स्टेशनवरून पायी चालत अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर स्वामींच्या मठामध्ये तुम्ही येऊन पोहोचू शकता। मित्रांनो, पळसदरी स्टेशनवरून 5 मिनिटं चालत पुढे आलो की आपल्याला वाटेतच कालकाई मातेचं मंदिर लागतं। मंदिरातील कालकाई मातेची मूर्ती खूपच छान आहे। आम्ही सर्वांनी कालकाई मातेचं दर्शन घेतलं। मंदिर परिसर खूपच सुंदर आहे। आजूबाजूला हिरवी झाडे आहेत आणि मंदिराबाहेर पाण्याचा छोटासा ओढा आहे। मंदिराबाहेरील हे निखळ निरंतर वाहणारं पाणी पाहून मन आनंदित होऊन जाते। आमच्यासोबत ताईची मुलं देखील होती, त्यांची तर येथे खूपच मजा पडली। श्री स्वामी समर्थ असा नामजप करत आम्ही स्वामींच्या मठाकडे जाण्यासाठी पुढे निघालो। या वाटेवर प्रत्येक ठिकाणी स्वामींच्या मठाकडे जाण्याचा मार्ग दिलेला आहे। आमच्याप्रमाणेच अनेक स्वामी भक्त आम्हाला या वाटेवर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाताना दिसले। स्वामी नामाचा जप करत आम्ही हळूहळू पुढे चालत होतो आणि इकडे बघू शकताय आपण स्वामी समर्थांच्या मठाकडे येऊन पोहोचलो आहोत। मित्रांनो, मठात आतमध्ये आल्यानंतर स्वामी पूजेसाठी लागणारे साहित्य जसे की हार, फुले, वेगवेगळ्या प्रकारच्या स्वामींच्या मूर्त्या, अगरबत्ती अशा प्रकारचे दुकानं आपल्याला पाहायला मिळतात। स्वामींचे दर्शन घेण्याआधी मठाबाहेरच हातपाय स्वच्छ धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। हातपाय स्वच्छ धुवून घेतले आणि आम्ही आतमध्ये स्वामींचे दर्शन घेण्यासाठी निघालो। रविवार असल्यामुळे भक्तगणांच्या रांगाच रांगा आम्हाला आतमध्ये बघायला मिळाल्या। तू वरदाता, तू दिनत्राता, भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। स्वामींचे दर्शन घेतले आणि आम्ही पुढे निघालो। याच मठामध्ये ध्यानकुटीर आहे। या ध्यानकुटीरामध्ये बसून स्वामी नामाचा जप करताना जणू काही असे वाटते की स्वामी समर्थ आपल्या समोरच बसलेले आहेत। ध्यानकुटीरामध्ये स्वामी नामाचा जप केल्यानंतर आम्ही मठाच्या गाभाऱ्यात आलो। ताई आणि त्यांची फॅमिली सकाळी लवकरच स्वामींच्या मठात जाण्यासाठी निघालेले होते आणि बच्चा कंपनीला हवा होता वडापाव, त्यामुळे आम्ही सर्वांनी बाजूलाच असलेल्या कॅन्टीनमध्ये वडापाव खाल्ला। तुम्ही इकडे बघू शकता आमची बच्चा कंपनी। वडापाव खाऊन बच्चा पार्टी खूपच खुश झाली आणि आम्ही सर्वजण आतमध्ये आरतीसाठी गेलो।
रविवार असल्याने स्वामींच्या आरतीसाठी भरपूर गर्दी झाली होती. आरतीनंतर स्वामींना नैवेद्य दाखवण्यात आला. स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही सर्वजण प्रसादालयामध्ये प्रसादीसाठी गेलो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा नामजप करत प्रसादी केली आणि येथील प्रसादाची गोडी ना काही वेगळीच होती. येथील एक गोष्ट मला खूप आवडली, ते म्हणजे जेवून झाल्यानंतर आपले स्वतःचे ताट आपण स्वतः धुवून ठेवायचे. ही देखील एक प्रकारची सेवाच आहे. स्वामींचे छान दर्शन घेतले, प्रसादी केली, मठ परिसर पाहिला आणि खूपच छान वाटलं आणि आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. आपल्या चॅनलवर मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आपण पुन्हा भेटूयातच अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा.